माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा येथील पुतळ्याचा वाद प्रकरण जे आहे ते अखेर मिटलेलं आहे। मात्र आता हा पुतळा जो ज्यांनी उभारणी केली, ज्या पुतळ्याची उभारणी अनधिकृतपणे झाली, या प्रकरणी आता मात्र जिल्हा पोलीस प्रशासन मात्र तत्परतेनं कारवाई करताना पाहायला मिळते। पोलिसांकडून जे आहे ते थेट ॲक्शनला जे आहे ते हात घातले जाताना पाहायला मिळतात। मी सध्या माढा पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं असेल तर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन जे आहे ते या माढा पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत आणि या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनद्वारे जे आहे ते नेमकं कोण घटनेमध्ये सहभागी आहे, यामध्ये कोणाचा हात आहे किंवा दंगल घडवण्यामध्ये कोण नेमके सहभागी आहेत याचा जो आहे तो शोध घेतला जाणार आहे। आपण पाहिलं असेल तर सातत्यानं या ठिकाणी जे आहे ते कोल्हापूर परिक्षेत्राचे अधिकारी IG असतील किंवा SP अतुलजी कुलकर्णी असतील यांच्या माध्यमातून आणि IPS असतील वेगवेगळे अधिकारी या ठिकाणी ठाण मांडून होते। 4 दिवसानंतरचा हा वाद जो आहे तो अखेर मिटलेला आहे। मात्र दुसरीकडे बाळाराजे आवारे जे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, ज्यांनी हा पुतळा दिला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर लक्ष्मण हाके जे आहेत ते OBC नेते असलेल्या त्यांच्यावर देखील जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे। जवळपास 60 ते 70 धनगर समाजातील तरुणांवर जे ते गुन्हे आहेत। दुसरीकडे 200 ते 250 जे आहेत ते मराठा समाजातील बहुजन समाजातल्या तरुणांवर जे आहेत ते ज्यांनी दगडफेक असेल, दंगल घडवण्यास प्रवृत्त ज्यांना केले, यांच्यावर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे या ठिकाणी माढा पोलिसात दाखल झाले। दरम्यान आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते माढा पोलीस ठाण्यामध्ये जे आहेत ती मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन जी आहे ती या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। याद्वारे जे आहे ते कोण व्यक्ती कोणाच्या संपर्कात होत्या आणि कुणाच्या माध्यमातून या ठिकाणी दंगल घडवण्यास प्रवृत्त करण्यात आलं याचा देखील माढा पोलीस असतील, जिल्हा पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी आता कसून तपास करताना पाहायला मिळणार आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रफुल्ल परदेशीसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।